आज 9 डिसेंबर आमच्या परिक्रमेचा 7वा दिवस. आम्ही आमचा दिवस सुरू केलं चालणं सकाळी आवरून आणि आम्हाला नर्मदा तटावरून चालताना हा तुम्ही बघताय केवढा भव्य वृक्ष आहे. हा पिंपळाचा वृक्ष आहे आणि असे अनेक वृक्ष तुम्हाला तटावरती दिसतात. ते बघून आमच्या मनात असं आलं की एकेकाळी इथे घनदाट जंगल होतं असं लोक सांगतात. म्हणजे किती घनदाट ते असू शकेल हे त्या वृक्षांच्या वयावरून साधारण इथे अंदाज येतो आपल्याला. अतिशय भव्य वृक्ष विविध प्रकारचे आपल्याला लागतात. असेच नर्मदेच्या तटानी म्हणजे सगळे असे विविध प्रकारचे रस्ते आहेत. काही गवताचे, काही मातीचे कच्चे रस्ते, तर काही दगडांचे रस्ते, असा सगळा तट. आणि तुम्ही इथे पांढरेचे दगड तुम्हाला दिसत आहेत उजवीकडे. सो हे मुद्दाम ठेवलेले असतात की परिक्रमावासींना तो मार्ग आपण बरोबर मार्गावरून चाललो आहे हे कळण्यासाठी लोकांनी ते मदत म्हणून ते पांढरे दगड चालता चालता आम्ही कठोरा नावाच्या गावामध्ये पोचलो. आणि इथे टू आवर सरप्राईज सगळी महाराष्ट्रीयन मंडळी होती आपली. नाशिकचं एक कुटुंब होतं, पुण्याची 2 कुटुंब होती. त्या लोकांनी एक परिक्रमा पूर्ण केली होती आणि ते त्या परिक्रमेने इतके भारावून गेले होते की दरवर्षी ते इथे कुठल्या ना कुठल्या तरी आश्रमामध्ये सेवा करण्यासाठी येतात. आणि ते ज्या ज्या आश्रमामध्ये सेवा देतात त्या आश्रमांची ही नावं आहेत, ज्याचा आम्ही फोटो काढला. कारण पलीकडच्या तटावरती गेल्यानंतर आम्हाला या आश्रमांमध्ये जाता येईल. इथे लोक खूप मनोभावे सेवा करत होती. आपली महाराष्ट्रीयन लोक पण ह्या मार्गामध्ये एवढी सेवाव्रत आहेत हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं. इथे आम्हाला त्यांनी बालभोग दिला. आम्ही थोडा उपमा आणि घरच्या दुधाचा खरवस त्यांनी दिला होता. तिथे गावातून त्यांना चीक आणून दिला होता. सो असा खरवस खाऊन आम्ही आमचा पुढचा मार्ग घेतला. सुंदर मैयाचा तट, निळशार पाणी, तटावरून चालताना खूपच मजा येते. तटावरून चालण्याची मजा खरंच और आहे. रस्त्याने काय आपण नॉर्मल पण चालतो, पण हा अनुभव खूप वेगळा असतो. सुंदर आश्रम पूर्ण पलीकडचा तट पण आपल्याला दिसतो इथे मैयाचा. सो परिक्रमा म्हणजे आपण त्या तटावरती गेल्यानंतर आम्हाला ती सगळी समोरची गावं लागतील अशी आशा आहे. सुंदर असं चालता चालता असं म्हणजे काय म्हणतो आपण, जैव वैविध्य आपल्याला दिसतं. असे वेगळ्या वेगळ्या रंगाचे इतके पक्षी आम्हाला दिसले. हातून मी झूम करून एका अगदी हिरवा, पोपटासारखा हिरवा असलेल्या एका पक्षाचा शॉट घेतला इथे. आणि असं तटावरून चालत 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 आम्ही या अशा ठिकाणी पोचलो की जिथे मांडव्य ऋषींनी लाखो वर्ष तपश्चर्या, हजारो वर्ष तपश्चर्या केली आहे अशी ही जागा होती. आणि चढण होतं हे खूप, पण लकीली पायऱ्या केल्या होत्या त्यामुळे हळूहळू मजल दरमजल करत आम्ही त्या पायऱ्या चढून त्या गुहेच्या दिशेने मार्गक्रमण करत होतो. खूप रम्य परिसर होता. मांडव्य ऋषी यांच्या आश्रम इथे एक गुप्त गुहा आहे, ती आपण एक बघूया. हे बघताय तुम्ही, खूप रम्य परिसर होता. सगळीकडे वृक्ष, समोर नर्मदा मैया आणि इथे अन्नक्षेत्र पण होतं. आणि ही मांडव्य ऋषींची गुहा. इथे ही जी आता तुम्हाला धुनी दिसतीये ती अखंड धुनी आहे. तिथे अखंड अग्नी प्रज्वलित असतो. आणि बघताय तुम्ही की ह्या मार्गामधून खालती गुहेमध्ये जायचं होतं, पण ते तिथले गुरुजी आम्हाला म्हणाले की तुम्ही जाऊ शकता तुमची इच्छा असेल तर. पण आम्हाला लिटरली सरपटत जायला लागलं इथे. इथे बसून रुद्र म्हणण्याचा किंवा नामस्मरण करण्याचा अनुभव अतिशय वेगळा होता. पवित्र वातावरण होतं खालती गुहेमध्ये, त्यामुळे मन खूप एकाग्र झालं. अजिबात डिस्टर्बन्स नव्हता.
असं इथे इथे जिथे अशी पवित्र ठिकाणं आहेत तिथे रुद्र म्हणण्याचा योग येतोय. याश्च ते हस्त इषवः पराता भगवोऽवप अवतप्यधनुस्त्वगुं सहस्रा जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च या जागेचं जे स्थान महात्म्य होतं त्यामुळे इथे मंत्र उच्चारण करणं किंवा रुद्र म्हणणं हा एक विलक्षण अनुभव होता. नीरव शांतता म्हणजे काय असतं हे तुम्ही इथे अनुभवू शकता. आणि असं करता करता थोडंसं शिवशंभूचं स्मरण करताना काही पदं शिकले होते शंकराची. आपोआपच मनातून ते सूर उमटत होते तिथे. सो असं आम्ही इथे छान जवळजवळ तासभर आम्ही खालती गुहेमध्ये बसलो, मी आणि आतून, आणि या जागेचा असा मनापासून आनंद घेतला. हा असाच अजून एक मोठा वृक्ष तुम्ही बघताय. असे असंख्य वृक्ष ह्या परिसरामध्ये आहेत. त्याच वृक्षाचा हा एक वेगळा शॉट आहे. नर्मदा तटावरून असंच आम्ही चालत चालत आमचं पुढचं मार्गक्रमण केलं. आणि एक विलक्षण तुम्हाला अनुभव इथे सांगायचा आहे. साधू महाराज तुम्ही दिसतायत, झोपतायत. तर तो जो बैल दिसतोय त्या बैलाचं नाव शंकर आहे आणि एक कुत्र आहे जे 14 वर्ष त्यांच्याकडे आहे, त्याचं नाव मोती होतं. आणि हे साधू महाराज त्यांना घेऊन नर्मदेची परिक्रमा करतात. म्हणजे किती वेगवेगळ्या योनीमधले जीव, पण ते इतके एकरूप एकमेकाशी झालेले आहेत. आणि ते जे बैल आणि तो जो कुत्रा होता ते त्यांच्याशी एवढे एकनिष्ठ होते, एवढे त्यांना प्रेम करत होते. तुम्ही इथे बघताय ते झोपले तर तो बैल त्यांना चाटतोय. आणि तो बैल जे देव ते खात होता. सगळ्या आश्रमांमध्ये जसं आम्हाला जेवायला वाढत होते तसं त्या प्राण्यांची पण लोक काळजी घेत होते. आणि त्या कुत्र्यावरती पण इतर कुत्री त्या आश्रमांमध्ये भुंकत होती तरी तो कुत्रा इतका शांत होता, तो कोणावरही अटॅक करत नव्हता. म्हणजे त्या साधूच्या संगतीत राहून म्हणजे ही प्राणी मात्रसुद्धा शांत झाले होते. आणि सगळ्या जीवांमध्ये भगवंत असतो हे जे आपण काही संतांची शिकवण की सर्वत्र पसरलेलं आहे भगवंत, हे जी काही आपण शिकवण लहानपणापासून ऐकत आलो त्याची खरी खरी प्रचिती हे सगळं दृश्य बघितल्यानंतर आम्हाला आली. आणि हे साधू महाराज जवळजवळ 3-4 आश्रमामध्ये हे बैल आणि कुत्र्याला घेऊन आमच्याबरोबर राहत होते, त्यांना बाहेर ठेवत होते. म्हणजे फारच हा वेगळा अनुभव होता. असंच इथून चालत चालत आम्ही पुढे शालिवाहन नावाच्या आश्रमामध्ये आलो. आणि शालिवाहनच्या तटावरून हे समोर जे तुम्हाला दृश्य दिसतंय तो माहेश्वरचा व्ह्यू आहे. आणि हा माहेश्वरचा अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा समोर आहे. आणि इथे हा असा डिजिटल त्यांच्या राजवाड्यावरती लाईट टाकून हा एक शो चालला होता. आणि समोरून बघताना ते इतकं सुंदर दिसत होतं. इथे सगळं कलरफुल जे तुम्हाला दिसतं आहे तुम्हाला पण कल्पना येईल. आणि इथे हा जो सगळा सोनेरी प्रकाश पडला आहे तर ते सुद्धा राजवाड्यावरती टाकलेले लाईट्स आहेत. आणि तुम्ही बघताय कसं आहे ऑरेंज आणि सोनेरी असं भगवं असं दृश्य फारच सुंदर होतं हे. आणि ॲक्च्युअल ते असताना अहिल्याबाई होळकर असताना हे किती सुंदर असेल आणि केवढं वैभव असेल ह्याची आपल्याला थोडीशी कल्पना येते. आणि हे बघताना आमच्या मनात विचार आले की तिथे जाऊन समोरच्या तटावरून प्रत्यक्षामध्ये हा शो आपल्याला बघायला किती मजा येईल. आणि
नर्मदा मातेने ती शक्ती आमच्यात द्यावी की आम्ही त्या तटापर्यंत पोचू शकू. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.